नमस्कार मंडळी, बांबूपासून अनेक शोभेच्या वस्तू, उपयुक्त वस्तू तयार होतात. तसंच बागेची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा बांबूचा वापर केला जातो. म्हणूनच आता बांबूच्या उत्पादनाला खूप वाव आहे. बांबूसाठी सर्वसाधारण उष्ण दमट हवामान लागतं. तसंच जास्तीत जास्त 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान चालू शकतं. सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये बांबूची वाढ होते. परंतु पाण्याचा निचरा होणारी उत्तम गाळाची भुसभुशीत जमीन बांबूसाठी चांगली. पाणथळ जमिनीत मात्र बांबू लावू नये. जिथं बांबूची लागवड करायची आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये 3 बाय 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करायची असेल तर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी कंदाचा आकार जर मोठा असेल तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगली माती 2% मिथिल पॅरिओथिन 25 ग्रॅम भुकटी वापरून खड्डे भरून घ्यावेत. तसंच 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावं. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीमध्ये वाढवलेली रोपं किंवा गादी वाफ्यावर वाढवलेली रोपं रोपांच्या मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेनं मातीसह काढून लावावीत. मंडळी, बांबूची लागवड करताना जर ती कंदापासून करायची असेल तर 1 वर्ष वयाचा बांबू जमिनीपासून 2 ते 2.5 फूट उंचीवर तोडून कंदासह जमिनीतून खोदून काढावा आणि लागवडीच्या क्षेत्रात लावावा. या कंदावर किमान 2 ते 3 डोळे असणं आवश्यक आहे. बियाणापासून जर रोपं तयार करायची असतील तर त्यासाठी बियाणं 8 तास थंड पाण्यात भिजत ठेवावं. पिशवीमध्ये रोपं तयार करताना चांगल्या प्रतीची माती 3 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग याचं मिश्रण करून 10 बाय 15 सेंटीमीटर आकाराच्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरावं. प्रत्येक पिशवीमध्ये 2 ते 3 बांबूच्या बिया पेराव्यात. बियांवर बियांच्या जाडीपेक्षा जास्त मातीचा थर नसावा. नियमितपणे पाणी घालावं. पेरलेलं बी साधारणतः 8 ते 10 दिवसात उगवतं. ही रोपं पिशवीमध्ये 1 वर्षभर जोपासावीत म्हणजे लागवडीला ती योग्य होतात. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी ज्या जमिनीवर रोपवाटिका तयार करायची आहे अशी जमीन उभी आडवी नांगरून वाफे तयार करावेत. त्यामध्ये 4 बाय 40 मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. वाफ्यामध्ये चांगलं वाळलेलं शेणखत घालावं. वाफ्यावर 5 ते 10 सेंटीमीटर अंतरावर बांबूचं बियाणं पेरावं. नियमितपणे पाणी द्यावं. वाफ्यामध्ये रोपं वर्षभर वाढू द्यावीत. कोकणातल्या वातावरणामध्ये माणगा बांबूची व्यापारीदृष्ट्या अभिवृद्धी करण्यासाठी 6 महिने वयाच्या 3 पेराच्या कांडीद्वारे गादी वाफ्यांमध्ये 50% सावलीखाली लागवड करावी. त्यानंतर 6 महिन्यांनी त्यातून कांडीच्या डोळ्याकडे आलेले फुटवे वेगळे करून प्लॅस्टिक पिशवीत भरावे. कंदापासून जर बांबूची लागवड केली तर 4 ते 5 वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होते. बांबूची लागवड रोपापासून केली तर 6 ते 8 वर्षांनी उत्पादन मिळते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकारा एवढा झाला असेल तर जुना बांबू जमिनीपासून 30 सेंटीमीटर उंचीवर कापावा. पहिल्या कापणीपासून प्रत्येकी 2 वर्षाच्या कालावधीनं बांबूच्या पुढील कापण्या कराव्यात. तर मंडळी, अशा प्रकारे कोकणामध्ये बांबूची लागवड करणं हे फायदेशीर असून उत्पादनाचा एक उपयुक्त स्रोत म्हणून याकडे नक्कीच पाहता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.